यानंतर बातमी तेलाच्या राजकारणाची। मध्य पूर्वेतील युद्ध आता केवळ ऊर्जा क्षेत्रापुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये। इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि वायू पुरवठा रोखून जागतिक संकट निर्माण केल्यानंतर आता त्याच मार्गावरील समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर सुद्धा गंभीर धोका निर्माण झालाय। या केबल्सना इजा पोहोचल्यास जगभरातील इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात खंडित होऊ शकते। भारतासह अनेक देशांतील बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि दैनंदिन ऑनलाईन सेवांवरती याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे। अहवालांनुसार जगातील 2 सर्वात संवेदनशील ठिकाणं यात अडकलेली आहेत। एक म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि दुसरं लाल समुद्रातील बाब अल मंदेब। या दोन्ही जलमार्गांच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्सचं विशाल जाळं पसरलेलं आहे। इराणनं हॉर्मुझमध्ये पाणबुडी तैनात केल्याचा दावा केलाय आणि यामुळे आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक आणि विमा कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्याचवेळी इराण समर्थित हौथी गट लाल समुद्रात जहाजांवरती सातत्यानं हल्ले करतोय आणि या दोन्ही क्षेत्र समुद्र तळावरील केबल्सच्या अगदी वर आहेत।